नमस्कार. मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. उत्तरनगर जिल्ह्यातल्या संगमनेर, शिर्डी आणि कोपरगाव या महत्त्वाच्या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये नवी राजकीय समीकरणं आकारास येत आहेत. नव्या राजकीय संघर्षाला नवे धुमारे फुटत आहे. मंगळवारी म्हणजे येत्या 5 डिसेंबर रोजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पहिल्यांदाच कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजितदादा पवार गटाचे आमदार आशुतोष दादा काळे हे दोघे पहिल्यांदाच कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा संयुक्त दौरा करणार आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघात जे काही नवीन समीकरण आकारलेलं आलेलं आहे ते समीकरण आहे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि कोपरगावचे विवेक कोल्हे यांच्या युतीचं हे नवीन समीकरण आहे. या नव्या समीकरणाला कोपरगावमध्ये जाऊन दिलेलं हे उत्तर आहे का असा प्रश्न यातून निर्माण झाल्यामुळे या विखे पाटील आणि आमदार आशुतोष काळे यांच्या संयुक्त दौऱ्याकडे कोपरगावातल्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आता बघा, मागील विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार आशुतोष दादा काळे आणि त्यापूर्वीचे आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्यामध्ये निकराची लढाई झाली, अटीतटीची लढाई झाली आणि अवघ्या 822 मतांच्या फरकाने काळे विजयी झाले. म्हणजे इथे काळे आणि कोल्हे यांचं समसमान वजन आहे, समसमान ताकद आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीपर्यंतचा हा विषय आहे. या निवडणुकीमध्ये जो 822 मतांनी पराभव झाला तो विखे पाटलांनी साथ दिली नाही म्हणून झाला, अशी तक्रार कोल्हे यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे केली होती. पण त्यानंतर मात्र अगदी चित्र बदलून गेलं. चित्र असं बदललं ह्या गेल्या वर्षामध्ये की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत कोपरगावचे विवेक कोल्हे म्हणजे स्नेहलताताईंचे चिरंजीव यांनी युती केली. म्हणजे ती पक्षीय चौकटी बाहेरची सहकारातली युती झाली आणि त्यातून थोरात कोल्हे नवीन समीकरण आकाराला आलं. त्यातून गणेश जो शिर्डी विधानसभा मतदारसंघातला गणेश सहकारी साखर कारखाना आहे त्याची निवडणूक या थोरात कोल्हे युतीने जिंकली. या निवडणुकीत काळेंनी मात्र कमालीचा संयम पाळला. त्या निवडणुकीत त्यांनी प्रत्यक्ष भाग घेतला नसला तरी आपली मतं व्यवस्थितपणे विखे पाटलांच्या पारड्यात टाकली होती. त्यामुळे उघड आहे आता विखे पाटील कोपरगावमध्ये जी काही आपली ताकद आहे, जी काही मतं आहे ती भविष्यात काळेंच्या पारड्यात टाकू शकतात. त्याचाच हा दौरा एक द्योतक आहे. आता संगमनेरमध्ये आपण जर बघितलं तर विखे पाटील थोरातांच्या विरोधात संघर्ष करतायत आणि शिर्डीत जर बघितलं तर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांची युती विखे पाटलांच्या विरोधात संघर्ष करते आहे. आता बाळासाहेब थोरात साहेबांना राहत्यामध्ये त्यांच्या पक्षाचं त्यांचं मोठं कार्यालय सुरू करायचं आहे आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातली प्रत्येक निवडणूक ही थोरात कोल्हे युती लढवणार अशा पद्धतीने त्यांनी त्यांची व्यूहरचना शिर्डी विधानसभा मतदारसंघात निश्चित केली आहे. थोरातांच्या विरोधात जेवढं काही करता येईल ते सगळं काही करायचं या इराद्याने विखे पाटलांनी संगमनेरात सर्व शक्तीपणाला लावली आहे. आता विखे पाटलांनीच जी थोरात कोल्हे युती शिर्डीत आकाराला आली तिला उत्तर म्हणून काळे कोल्हेंचं जे राजकीय मैदान कोपरगावातलं आहे त्यात एंट्री घेतली आहे. मंगळवार त्या दृष्टीने म्हणजे येत्या 5 डिसेंबर त्या दृष्टीने महत्त्वाचे. आता योगायोग बघा की आता आशुतोष दादा महायुतीत आल्यामुळे पक्षीय आडसर सुद्धा दूर झाला आहे. त्यामुळे आता हे दिग्गज जी मंडळी आहेत गोदाकाठची आणि प्रवराकाठची ही एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकायला मोकळी झाली आहे. आता मंगळवारचा जो कोपरगावमधला विखे पाटलांचा दौरा आहे तो दौरा कसा आहे बघा. मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्नेहलता वहिनींना जो पराभव पत्करावा लागला तो विखे पाटलांचे मेव्हणे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश आबा परजणे यांच्या उमेदवारीमुळे अशी तक्रार त्यांनी त्यावेळी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे केली होती. आता मंगळवारच्या दौऱ्यात ह्याच राजेश आबांच्या गोदावरी दूध संघामधल्या
एका सोलर प्लॅन्टचं उद्घाटन ही विखे पाटील आणि काळे यांची युती म्हणजे हे दोघं दिग्गज नेते तिथे जाऊन करणार आहेत. म्हणजे कार्यक्रम सुद्धा कसा निवडला हे तुमच्या लक्षात आलं असेल. दुसरा एक त्यातला महत्त्वाचा कार्यक्रम असा, माहेगाव देशमुख हे एक काळेंचं जन्मगाव. या गावामध्ये या दोन नेत्यांचा नागरी सत्कार होणार आहे. म्हणजे विखे पाटलांचा आणि आशुतोष दादांचा नागरी सत्कार आशुतोष दादांच्या जन्मगावी मंगळवारी होतो आहे. दोघं त्या निमित्ताने एका व्यासपीठावर येणार आहेत. अर्थातच ते काय बोलतील याकडे राजकीय निरीक्षकांचं, ज्यांना राजकारणात रस आहे अशा सगळ्या गटाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं नाही तरच नवल. आता हा नागरी सत्कार आणि गोदावरी दूध संघाच्या सोलर प्लॅन्टचं उद्घाटन हे दोन कार्यक्रम म्हणजे आगामी काळामध्ये काळे कोल्हेंच्या मैदानात विखे पाटलांच्या एंट्रीमुळे नेमकं काय होणार याची ही सुरुवात आहे. आणि हा नागरी सत्कार कशासाठी आहे तर जी MIDC नुकतीच कुठे स्थापन झाली आहे त्या MIDC करता महसूल मंत्री या नात्याने विखे पाटलांनी 500 एकर जमीन देऊ केली. तिचं नावच शिर्डी MIDC आहे. तिचा बहुतांश तिथली जमीन ही कोपरगाव तालुक्यात आहे. त्यासाठी पाठपुरावा केला असं आशुतोष दादा म्हणतायत आणि त्यासाठी पाठपुरावा आम्हीही केला असं विवेक भैया कोल्हे म्हणत आहेत. तसे फ्लेक्स कोपरगावमध्ये जागोजागी लागले आहे. आता हा नागरी सत्कार हा या त्रिकोणाचा तिसरा कोण आहे. यात त्यांचं म्हणणं असं आहे की ही MIDC विखे पाटलांनी मंजूर करून आणली. त्यासाठी आशुतोष दादांनी पाठपुरावा केला. महसूल मंत्री या नात्याने विखे पाटलांनी 500 एकर जमीन दिली म्हणून हा नागरी सत्कार आहे. याला सुद्धा या काळे कोल्हे आणि विखे यांच्यात म्हणजे काळे अधिक विखे विरुद्ध कोल्हे अशा संघर्षाचं स्वरूप यावं अशी ही एकंदरीत रचना या नागरी सत्काराच्या माध्यमातून करण्यात आली आहे. म्हणून आजचा मी जो हा भाग आपल्यासमोर सादर केला की काळे कोल्हेंच्या मैदानात विखे पाटलांची एंट्री ही जर आपणास भावली असेल, माझं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.